माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार आजपासून सुरू करत आहोत. सगळ्यांनी लाभ घ्यावा. आता अभिवाचन करत आहे. अंश पहिला. आता ध्यान. अध्याय पहिला. प्रयोजन. एके वेळी महामुनी पराशर नित्यकर्म आटपून मंगळ विश्रांती घेत बसले होते. अशा वेळी मैत्रेय ऋषी तेथे आले. पराशरांना अभिवादन करून विचारते झाले. ते म्हणाले, हे गुरुवर, मी आपणाकडून वेद वेदांग धर्मशास्त्राचे अध्ययन केले. माझी ज्ञान जिज्ञासा परिश्रम आपण जाणत आहात. मी सर्व शक्ती एकवटून अभ्यास करीत असतो. तरी मला अजून हे जाणवायची उत्सुकता आहे की हे सर्व जग मुळात उत्पन्न कसे झाले, केव्हा झाले, पुढे त्याचे काय होईल. तसे या चराचर जगाच्या उत्पत्तीचे मूळ घटक कोणते, हे उत्पन्न होण्यामागचे कारण कोणते, हे निर्माण होण्याआधी कुठे, पुढे अंती हे कशामध्ये विलीन होईल. आणखी पुन्हा पंचमहाभूते, समुद्र, पहाड, देव देवता, अनेक प्राणी, त्यांचे अंशज, युगांतरे, कल्पांतरे, मनवंतरे, त्याचप्रमाणे महाप्रलय कसा होतो, 4 वर्ण, त्याची रचना, सर्व काही कृपा करून मजला समजावून सांगा. तेव्हा पराशर मुनी प्रसन्न झाले आणि म्हणाले, मैत्रेय ऋषी, तुम्ही आता मला प्रश्न केला, त्यामुळे मला एक जुनी घटना आठवली. ती मी आता तुम्हाला सांगतो, ती तुम्ही ऐका. विश्वामित्रांनी फितवल्यामुळे एका राक्षसाने माझ्या वडिलांना खाल्ले. ते समजले तेव्हा मी रागाने अत्यंत बेभान झालो. त्या संतापाच्या भरात संपूर्ण राक्षस जात नष्ट करावी म्हणून मी यज्ञ आरंभ केला. त्या यज्ञात रोज शेकडो राक्षस येऊन पडत व जळून जात असत. अशा प्रकार चाललेला असताना माझे आजोबा वशिष्ठ यांनी मला बोलावून सांगितले की, बाळा, तुझा राग आवरता घे. अतिराग काही चांगला नसतो बरं का. तुझ्या पित्याचा अंत ही विधी घटना होती. त्यात राक्षस जातीचा दोष नाही. पूर्वकर्माची फळे प्रत्येकाला भोगावीच लागतात. राग हा विचारी लोकांना येतो, त्यामुळे आपल्याच पुण्याने हानी होते. विवेकी लोक रागाच्या अधीन होत नसतात. त्यामागचे खरे कारण हेच आहे. तेव्हा आता शांत हो आणि हा यज्ञ समाप्त कर. त्यावर मी पुष्कळ विचार केला. यज्ञ थांबवला. त्या यज्ञ समाप्तीच्या वेळी मोठ्या भाग्याने पुलस्ती ऋषींचे आगमन झाले. त्यांचे स्वागत पूजन केल्यावर ते मला म्हणाले की, बाळा, तू वशिष्ठ आजोबांचे ऐकून वागलास, शांत झालास, हे फार छान झाले. माझे पूर्वज राक्षस तेही संपूर्ण नष्ट न होता अंश शाबूत राहिला म्हणून मी तुला वरदान देतो की, 1. तू सर्व शास्त्राचा ज्ञाता होशील. 2. तू सर्व पुराणांचा रचनाकार होऊन देवांचे मूळ स्वरूप जाणशील. 3. कर्माचे गूढ रहस्य व कर्माची गहन गती याचे तुला ज्ञान होईल. हे मैत्रेय, तुमच्या प्रश्नामुळे मला तो सर्व प्रसंग आठवला. असो, आता मी तुम्हाला संपूर्ण पुराण कथा सांगतो. नीट लक्ष द्या. ही सर्व चराचर सृष्टी विष्णूपासून निर्माण झालेली, त्याच्यातच स्थिरावलेली आणि अंती त्याच्यातच विलीन होणार. जे जे सर्व काय आहे ते सर्व त्याचाच अंश आहे. अध्याय दुसरा. विश्वाची रचना. पराशर पुढे सांगू लागले, ब्रह्मदेव, हरी, हर हे तिघे जण या सृष्टीला कारणीभूत आहे. या तिघांची उत्पत्ती ज्याच्यापासून होते असे एक वासुदेव नावाचे तत्व. ते तत्व निराकार, निर्विकारी, अविनाशी, परमपवित्र, सर्वसमावेशक, सर्वत्र सम असून त्याची उपासना करणाऱ्या भक्तांना प्रपंचातून तारून नेते. अशा त्या विष्णू तत्वाला मी नमस्कार करतो. विष्णू तत्वाला नमस्कार करूया. तो विष्णू अत्यंत सूक्ष्म म्हणजे तरल असून सर्व विश्वाचा आधार आहे. तो सर्वात खरोखर, तो अत्यंत निर्मळ असून केवळ ज्ञान हेच त्याचे स्वरूप. तथापि ज्ञानाच्या अभावी त्याच्या ठिकाणी अनेक तत्वाचा भास होतो. तोच काल बनून विश्वाची निर्मिती, धारणा, अंत करतो. अशा त्या अनुपमेय सर्वश्रेष्ठ विष्णूचे स्मरण करून मी क्रमाक्रमाने सर्व काही सांगणार, वर्णन करणार. हे वर्णन प्रथम ब्रह्मदेवाने दक्ष आदीकडून करून मुनिजनांना सांगितले. मग पुढे त्या ऋषींनी ते सर्व नर्मदेच्या किनारी राजा पुरुकुत्साला ऐकविले. एकट्याचेच सर्व घडामोडी करीत असतो. जरी सर्व गोष्टी अनेकांच्या द्वारे घडत आहेत असे दिसत असले तरी त्या सर्व प्रक्रिया तोच घडितो. या विश्वाची निर्मिती, पालन, संहार करून तो शेवटी आत्मलीन होऊन राहतो. अध्याय तिसरा. कालगणना. मैत्रेयाने विचारले, महाराज, ब्रह्मत गुणविरहित, अनुपमेय, परमपवित्र असे असताना मग त्याला सृष्टीकर्ता का म्हणता? हे कोडे काय आहे? तेव्हा पराशर म्हणाले, हे तपोनिधी मैत्रेय, सर्व प्रकारची शक्ती ही अंतर्ज्ञानानेच फक्त जाणता येते. दुसरा कोणताच मार्ग त्यासाठी नाही. अग्नीमधील उष्णता जशी आहे तशीच
प्रकारच्या ब्रह्माच्या अनेक शक्ती स्वयंपूर्ण असतात. त्या सर्व तंत्र स्वतंत्र आहेत. आता सृष्टी कशी घडते ते पहा. आधी नारायण नावाचं मूळ पुरुष आधी पुरुष उत्पन्न होतो असे म्हणावयाची वहिवाट आहे. ती विषय समजण्यापुरतीच आहे. त्या नारायणाचा जीवनकाळ 100 वर्षा एवढा त्याच्या प्रमाणात असतो. त्या काळाला पर असे नाव. त्याच्या निम्म्या काळाला परार्ध असे म्हटले. आता काळाची मोजणी कशी केली जाते हे समजून घेऊया. पापणीची उघडझाप होण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला निमिष असे म्हणतात. अशा 15 निमिषा एवढा काळ म्हणजे काष्टा होय. आणि 30 काष्टाची एक कला आणि 30 कलांचा एक मूर्त म्हणतो. कुत्साने ते सारस्वताने मला सांगितले ते आता तुम्ही ऐका. परमात्मा हा सर्वांच्याही पलीकडे असून तो परम पवित्र आहे, निर्विकारी आहे, निराकारी आहे. त्याच्याविषयी फक्त तो आहे तेवढेच सांगणे शक्य. तो सर्वात असूनही पुन्हा सर्वसमावेशक आहे. तरी तोच सर्वांचा आधार. जेव्हा काहीच नव्हते तेव्हा तोच होता. प्रलयानंतर काही नसेल तेव्हाही तोच असेल. अनादी अनंत नित्य गतिमान असा तोच आहे. त्यानंतर त्याच्यातून महतत्व उमटले. महतत्वातून सत्व रज तम हे 3 गुण प्रगट झाले. त्याआधी अहंकार उत्पन्न झाला. मग त्याच्यातून क्रमाक्रमाने एकातून दुसरे, दुसऱ्यातून तिसरे अशी 5 भूते निर्माण झाली. कोणती? आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी. मग पुढे 10 इंद्रिय, त्याच्यात 10 देवता बनल्या. 11वे मन, 5 ज्ञानेंद्रिय, तशीच 5 कर्मेंद्रिय आहेत. या 5ही भूतांचे गुणधर्म परस्पराविरोधी स्वरूपाचे असूनही त्यांचे सामर्थ्यसुद्धा भिन्न भिन्न प्रकारचे आहे. तरी त्यांच्या एकत्रीकरणामुळेच हे विश्व टिकून राहते. अशा या विश्वाची उत्पत्ती रजोगुणात प्रवेश करून ब्रह्मदेवाचे स्वरूप घेऊन तो आदिपुरुष वासुदेव करतो. नंतर सत्वगुणाच्या आश्रयाने विष्णू बनून कल्पांतापर्यंत तोच सांभाळ करतो. कल्पांताची वेळ येते तेव्हा तमोगुणाच्या आश्रयाने रुद्र होऊन तोच सर्व विश्व पाण्यात विरघळवून टाकतो. पुन्हा पुढे केव्हा तरी तो विश्वाची रचना करतो. असा तो 30 मुहूर्त म्हणजे मनुष्याची 1 दिवस रात्र होय. अशा 30 दिवसांचा 1 महिना होतो. 6 महिने म्हणजे 1 अयन व 2 अयनाचे 1 वर्ष होते. एका अयन एवढा देवांचा दिवस असतो तेवढीच रात्र असते. देवांच्या अशा 12,000 वर्षात 4 युगे कुठली? सत्य, त्रेता, द्वापार आणि कली पृथ्वीवर होऊन जातात. त्याचप्रमाणे 4,000, 3,000, 2,000, 1,000 एवढी देवांची दिव्य वर्ष उलटतात. 2 युगाच्या आधी अंती संधिकाळ असतो. तो म्हणजे काय? 800 अधिक 600 अधिक 400 अधिक 200 असा एकूण 2,000 वर्षाचा असतो. अशी ही 4 युगांची गणती होय. 4 युगांची एक चौकटी होते. अशा 1000 चौकट्या एवढा ब्रह्मदेवाचा 1 दिवस असतो. या एका दिवसात 14 मनू होऊन जातात. त्या प्रत्येक मन्वंतरात सप्तर्षी, देवदेवता, इंद्र, मनूंच्या वंशातील पृथ्वीपती राजे जन्मतात, मरत असतात. प्रत्येक मन्वंतराचा कालावधी हा 71 चौकट्यांपेक्षा किंचित जास्त असतो. मानवी वर्षगणनेनुसार एक मन्वंतर हे 30,67,20,000 वर्षा एवढे असते. याच्या 14 पट ब्रह्मदेवाचा दिवस असतो. नंतर ब्रह्मप्रलय होतो. तेव्हा भुव स्वहा ही 3 लोक जळू लागतात. ती उष्णता सहन न झाल्यामुळे महर लोकातील दिव्य आत्मे म्हणजे सिद्ध जनलोकात निघून जातात. नंतर सर्व सृष्टी पूर्णतया जलमय होते. त्यानंतर ब्रह्मदेव 1000 युग चौकट्या एवढा काळ झोपून जातो. पुनश्च तो झोपेमधून जागा होतो व सृष्टी रचना करतो. अशा 360 दिवस रात्री मिळून त्याचे 1 वर्ष होते. अशा 100 वर्षा एवढे त्याचे आयुष्य असते. त्यातील 50 वर्षे पुरी होऊन सध्या 91व्या वर्षातला पहिला वाराह नावाचा कल्प सुरू होतो. अध्याय 4 वराह अवतार, सृष्टीची पुनर्निर्मिती. मैत्रियीने विचारले की प्रभू, हा वाराह कल्पात सृष्टीची निर्मिती कोणत्या क्रमाने झाली? तेव्हा पराशर मुनी सांगू लागले. ते म्हणाले, ब्रह्मदेवाला नारायणाला जेव्हा झोपेमधून जाग आली तेव्हा त्याला सर्वज्ञ शून्यावस्था दिसली. सर्व ठिकाणी शून्यावस्था दिसली. नार म्हणजेच पाणी आणि अयन म्हणजे निवासस्थान होय. म्हणून भगवंताला नारायण, नार अधिक अनय असे म्हणतात. तोच या त्रैलोक्याचा अधिवंत
जागा होता क्षणी त्याला असे दिसले की जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी, पाण्याशिवाय काही नाही. मग त्याने ओळखले की पृथ्वी पाण्यात बुडालेली. तेव्हा त्याने पूर्वी जसे मत्स्य, कासव असे रूप घेतले होते तसे यावेळी एका महावराहाचे रूप घेतले आणि त्या पाण्यात बुडी मारली. तो पाताळ लोकांपाशी पोहोचला तेव्हा पृथ्वीला त्याला पाहताच फार आनंद झाला. ती नम्र होऊन भक्तीने त्याची स्तुती करू लागली. अनेक प्रकारे त्यांची स्तुती करून शेवटी तिने आपला उद्धार करण्यासाठी त्याला वारंवार नमस्कार करून विनवणी केली. मग त्या वराहाने सर्व आसमंताला दणावून टाकले. प्रचंड गर्जना केली. पृथ्वीला आपल्या मोठमोठ्या सुळ्यावर उचलून घेऊन तो वेगाने पाण्यातून उसळी मारून पाण्यावर आला. त्याच्या अतिप्रचंड वेगाने पाणी खळखळले, जनलोकापर्यंत उसळले. तिथल्या असिद्ध महात्म्यांना त्या पाण्याने भिजवून काढले. तेव्हा त्या लोकांची फार धावपळ झाली. तरी तशाही अवस्थेत परिस्थितीत महावराने शांत व्हावे म्हणून त्याची स्तुती करू लागले. ती स्तुती ऐकून प्रसन्न झालेल्या वराहस्वरूपी नारायणाने पृथ्वी अलगदपणे पाण्यावर ठेवून दिली. एखाद्या जहाजाप्रमाणे ती पाण्यावर तरंगत राहिली. नंतर भगवंताने तिला समतल केली. पूर्वीसारखे तिच्यावर पुन्हा पर्वत रचले, 7 बेटे रचली. भूलोक, भूयर लोक, स्वर्गलोक, मरलोक असे 51 सूक्ष्म असे 4 लोक निर्माण केले. नंतर रजोगुणाच्या योगाने आपल्याच एका अंशाने 4 मुखाचे ब्रह्मदेवाचे रूप घेऊन संपूर्ण सृष्टीची पुन्हा उभारणी केली. हे सर्व करणारा नारायण फक्त प्रेरक आहे. प्रत्यक्ष कार्य घडते ते त्याच्या अगणित अशा शक्तीकडून असे समजून घ्या. अहो महाबुद्धिमान मैत्रेय महाराज, प्रत्येक वस्तूच्या निर्मितीमागे मुख्य गोष्ट कारण व हेतू या 2च असतात. बाकी सर्व घडामोडी शक्तींकडून निसर्गक्रमानुसार योग्य वेळी आपोआप होत असतात. या ठिकाणी हा अध्याय समाप्त झाला. पुढच्या अध्यायात पुढील कथा आपण बघूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं.